महाविकास आघाडीच्या वतीने आज इचलकरंजी येथे सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली। या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिंदे गटावर जोरदार टीका केली। महाराष्ट्राबाबतचा आकस हा महाराष्ट्र स्थापनेवेळी दिसला। मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांना मारण्याचा आदेश दिला होता। आताही सुरतेचे ते 2 जण महाराष्ट्र लुटत आहेत, मात्र त्यांच्या सुफदा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला। उद्धव ठाकरे काय म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाने अद्याप शिवसेनेबाबत कोणताही निर्णय दिला नाही, फक्त जे घडले ते कसे चुकीचे आहे हे सांगितले। आता पंतप्रधान पदावर बसलेले व्यक्ती माझ्या पक्षाला नकली शिवसेना म्हणतात, याचा अर्थ हे न्यायालयावर दबाव आणत आहेत, पण यांना वेठीच्यावर घातला पाहिजे। हे दबाव आणण्याचे राजकारण करत आहेत। बाकी कोणी विकले गेलेले असतील, पण सर्वोच्च न्यायालय विकले गेलेले नाही। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पक्ष कोणाचा हे ठरवायला लागला आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली। आज 1 मे आहे। माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या चटथीत होते। आज मुंबईचे महत्त्व 2 धोकेबाज कमी करायला निघाले आहेत। महाराष्ट्रामध्ये येणारे सर्व उद्योग गुजरातमध्ये घेऊन जात आहेत। वेदांता, फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाइस पार्क, टाटा एअरबस प्रोजेक्ट असे सर्वच गुजरातमध्ये घेऊन गेले आहेत। आता टेस्लाचा आणखी एक उद्योग आपल्याकडे येत आहे, मात्र एलॉन मस्क यांनी दौरा रद्द केला, अन्यथा त्यांनीही गुजरातला घेऊन गेले असते, कारण मुंबईचा हिरे व्यापार हा गुजरातला घेऊन गेले। मुंबईमध्ये होणारे वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेले। एलॉन मस्क हुशार आहेत, त्यांना गुजरातला जायचं नाही, कारण त्यांनीही कटले असेल की देशातील सरकार बदलत आहे। या दटभद्र्यांचं सरकार महाराष्ट्रातच नाही तर देशात पुन्हा येणार नाही। देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला। मोदीजी, आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर बास आता। खरे तर हे मोदी सरकार नाही, तर हे गजनी सरकार आहे, कारण त्यांना काल काय बोलले ते आठवत नाही। 2014 साली काय बोलले ते 2019 ला आठवत नाही। 2019 ला काय बोलले हे 2024 ला आठवत नाही। आता यांना उद्या लोक विसरणार आहेत। नरेंद्र मोदी हे राजकारणात व्हाईट बॉल टाकतात, नो बॉल टाकतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। आता मोदींनी काय काढलं? भटकती आत्मा। अजून कोण मांस खातम, कोण मटण खातम। नरेंद्र मोदी गायवा बोलतात तसे जरा महागाईवही बोला। चाय पे चर्चा केली तशी मुद्द्यावर चर्चा करा, अशी खोक टीका उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली। हुतात्म्यांना अभिवादन करतोय। काल मध्यरात्री जाऊन हुतात्म्यांना मी वंदन केलं आणि त्यांच्या चरणी मी शपथ घेतली। ही शपथ तुम्ही घेणार आहात की नाही हा तुमचा प्रश्न आहे। याचं कारण असं की त्यावेळेला सुद्धा जे हुतात्मे झाले, 105 हा आकडा कागदोपत्री आहे, पण त्यावेळेला ज्या एक परदेशी पत्रकार आल्या होत्या, ताया झिंकीन, त्या महिलेनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की त्या जेव्हा रुग्णालयात गेल्या होत्या बघायला, तेव्हा त्यांच्यासमोर जवळपास 200-250 मृतदेह पडलेले होते। आणि महाराष्ट्राबद्दलचा आकस हा त्याही वेळेला दिसला होता। मोरारजी देसाई कुठून आले होते? त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते आणि पोलिसांना सांगितलं होतं की माणसांना मारण्यासाठी गोळ्यांचा वापर करा। मराठी माणसं मेली तरी चालतील, पण गोळी वाया जाता कामा नये। हा आकस तेव्हापासूनच आहे। अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी